10व्या वर्षानंतर मुलींना पालकांनी कोणकोणत्या गोष्टी शिकवायला हवेत हे या व्हिडिओमध्ये बघूया. मुलीला वाढवताना तिचे संगोपन करत असताना तिला काही गोष्टी शिकवणे अत्यंत गरजेचे आहे. इतर कोणासाठीही नाही तर तिच्या स्वतःसाठी या गोष्टी तिला शिकून घेतल्यास उपयोगी ठरू शकतात. तुमची मुलगी देखील 10 वर्षाची झाली असेल तर पालक या नात्याने तिला महत्त्वाच्या या गोष्टी शिकवलेच पाहिजे. मुलांचे पालनपोषण करणं हे नक्कीच लहान मोठं काम नाही. मुलांना योग्य शिक्षण आणि संस्कार देण्यात पालकांचं संपूर्ण आयुष्य निघून जातं. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपल्या मुलीला काही गोष्टीचं ज्ञान आणि शिकवण लहानपणापासूनच द्यायला हवी. जगातील कोणत्याही शाळेत किंवा कॉलेजमध्ये या गोष्टी शिकवल्या जात नाहीत. मात्र आपले संस्कार आणि आपल्या चांगल्यासाठी या गोष्टी प्रत्येक मुलीने शिकायलाच हव्यात. साधारण 10 वर्षाची मुलगी झाली की तिला अनेक गोष्टी कळू लागतात आणि त्यामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी काही गोष्टींची समज आणि शिकवण देणे हे पालकांचे आद्य कर्तव्य आहे. तर मग त्यातला पहिला पॉईंट असा आहे की हायजीन म्हणजे स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. शरीर असो वा जागा, हायजीन अर्थात स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लहानपणापासूनच मुलीला शिकवले तर मोठेपणी ती याचे योग्य पालन करू शकते. आपल्या मुलीला वैयक्तिक स्वच्छता कशी असावी याबाबत आईने शिकवण द्यावी. लहान वयातच मुली शिकल्या तर अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वच्छता हाताळू शकतात. त्यातला दुसरा पॉईंट आहे की स्वतःचे कपडे धुणे. मुलगी असो वा मुलगा, आपले स्वतःचे कपडे धुणे हे प्रत्येकाला येणं गरजेचे आहे. ही काही शिकवण्याची गोष्ट नाही असं म्हणून अजिबात पालकांनी दुर्लक्ष करू नये. सध्या वॉशिंग मशीनचा वापर जास्त होतो, मात्र आपल्या मुलींना आपली अंतर्वस्त्र स्वतः धुण्याबाबत शिकवण द्यावी. पुढचा पॉईंट हा आहे की कोणावरही डोळे झाकून विश्वास न ठेवणे. आजकाल अनेक घटना घडताना आपल्याला ऐकिवात येतात. त्यामुळे सोशली आपल्या मुलींनी कसे वागावे हे तिला 10व्या वर्षापासूनच शिकवायला हवे. कारण साधारण या वयानंतर तिचे वेगवेगळे मित्रही होऊ लागतात. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नये. प्रत्येक गोष्टीत सतर्क राहावे. याबाबत नियमित मुलींना शिकवण देत राहावे. नेक्स्ट पॉईंट आहे विचारपूर्वक मित्रमैत्रिणीची निवड करणे. 10व्या वर्षानंतर अनेक गोष्टी करायला हव्यात असं मुलींना वाटू लागते. वेगवेगळ्या गोष्टीकडे मन आकर्षित होते आणि हे अत्यंत नैसर्गिक आहे. पालकांना याची कल्पना असतेच. त्यामुळे तिच्या मित्रमैत्रिणींच्या निवडीकडे लक्ष द्यावे. मुलगी कोणते मित्रमैत्रिणी निवडत आहे त्याबाबत काळजी घ्यावी. कोणत्याही चुकीच्या व्यक्तीच्या आयुष्यात तिने समावेश करून घेऊ नये याची साधारण कल्पना तिला शिकवणुकीतून द्यावी. पुढचा पॉईंट आहे चांगल्या वाईट स्पर्शाची जाणीव. मुलीला समजायला लागल्यावर साधारण चांगल्या आणि वाईट स्पर्शाची जाणीव करून देणं हे जसं शाळेतील शिक्षकांचे काम आहे, तसंच आईवडील म्हणून मुलीला विश्वासात घेऊन याबाबत योग्य शिकवण देणं गरजेचं आहे. कुटुंब महत्त्वाचे असून कुटुंबाशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीला आपल्याजवळ विनाकारण येऊ देऊ नये हे तिच्या मनावर व्यवस्थित बिंबवावे. आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागते. या सगळ्या गोष्टीची कल्पना तिला जर आधीच देऊन ठेवली तर ती वेळीच सावध होऊ शकते. आणि शेवटचा पॉईंट आहे मर्यादा समजावणे गरजेचे आहे. आयुष्यात अनेक संकटं येतात आणि त्यामुळे आपण फरफटत जातो. त्यामुळे मुलींना 10व्या वर्षानंतर याबाबत मैत्रीपूर्ण नात्याने कल्पना द्यावी. आयुष्यात कदाचित भविष्यात अनेक संकटाचा सामना करावा लागू शकतो. तसंच अनेक जण चुकीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करू शकतात. आपल्या नेमक्या मर्यादा काय आहेत, तडजोड कुठे करावी अथवा सामंजस्य कुठे दाखवावे हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि याबाबत मुलींना सांगणे आणि समजावणे गरजेचे आहे. या व्हिडिओतील पॉईंट्स फक्त मुलींसाठीच नाही तर ते मुलांसाठी पण अत्यंत गरजेचे आहेत. पालक म्हणून आपण मुलांना या सगळ्या गोष्टीची जाणीव वेळोवेळी करत देत जावी. माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला कुठल्या विषयाची माहिती हवी आहे हे कमेंट्स करून मला नक्की कळवा. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा
आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.